त्या 6 ऋषीपत्नी स्कंदाजवळ गेल्या व त्याला म्हणाल्या, हे पुत्रा, आमच्या देवतुल्य पतींनी निष्कारण क्रुद्ध होऊन आमचा त्याग केलेला आहे. त्यामुळे आम्ही पुण्यलोकाला जाऊ शकत नाही. त्यांना कोणीतरी सांगितले की तू आमच्यापासून उत्पन्न झालेला आहेस. आम्हाला या संकटातून सोडव आणि आम्हाला अक्षय स्वर्गाची प्राप्ती करून दे. मातांनो, तुम्ही काही काळजी करू नका. मी तुमचा प्रत्यक्ष पुत्र नसलो तरी तुम्ही मला माता स्वरूप आहात. तुम्हाला स्वर्गात नक्की स्थान लाभेल असे मी तुम्हाला वचन देतो. त्यानंतर स्वाहा त्याच्याकडे येऊन म्हणाली, तू माझा औरस पुत्र आहेस. तेव्हा मला तुझ्याकडून परमदुर्लभ अशा प्रेमाची इच्छा आहे. मी प्रजापती दक्षाची प्रिय कन्या आहे, परंतु अग्नीला योग्य माहिती नाही की मी त्याला इच्छिते आहे. ही माझी अंतरीची इच्छा आहे. मी सदैव अग्नीजवळ वास्तव्य करावे. हे देवी, आजपासून कुठल्याही यज्ञात ब्राह्मण वेद मंत्रांसहित जी आहुती देतील ती आहुती स्वाहाचे नाव घेऊनच आहुती अर्पण करतील. त्यामुळे तुझ्याबरोबर नेहमी अग्निदेवाचा निवास राहील व तू अग्नीची पत्नी म्हणून त्रैलोक्यात प्रसिद्ध होशील. स्वाहेचे इप्सित तर साध्य झाले, परंतु तिच्या करणीचे परिणाम भोगावे लागले ते ऋषीपत्नींना. दूरगामी परिणामांचा विचार न करता कृती केल्यास त्याचे परिणाम घातक होऊ शकतात हे स्वाहेच्या कथेवरून स्पष्ट होते.